जय शिवराय मित्रांनो. आणि येत्या 24 तासामध्ये जे वातावरण उत्तर महाराष्ट्रासाठी आपण आपल्या अंदाजामध्ये नमूद केलं होतं आणि त्या वातावरणाचा धोका काही अंशी काही भागातनं टळण्याची शक्यता आहे. पण दोन धक्कादायक बातम्या देखील तुमच्या पुढे मांडतो आहे. एम-पी सारख्या राज्यांमध्ये जवळपास अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस ऍक्टिव्ह होतो. त्यामुळे मागच्या वेळी सुद्धा जाता जाता 3 ते 4 ठिकाणी हा पाऊस जास्त प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह झालाय. या 4-5 ठिकाणचा अपवाद वगळता महाराष्ट्रातलं वातावरण हे कमी देखील होताना दिसतं आहे. पण 2 तारखेला आणि 3 तारखेला ह्या 2 तारखा आपल्याला फक्त सतर्क राहायचं आहे. या गोष्टीकडे देखील लक्षपूर्वक ऐकायचं आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर ह्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. फक्त शेवटपर्यंत ह्या गोष्टीची माहिती आपण आपल्या लक्षात घ्यायची आहे. तर लक्षात घ्या, ही 2 तारीख ही सर्वात महत्वाची आहे. खानदेशमधल्या धुळे, जळगाव सह छत्रपती संभाजीनगर, नाशिक भागांमध्ये वातावरण हे गरमाटीचं बनणार आहे. गरमीची लेवल पाहता आणि ढगाळलेली परिस्थिती पाहता स्थानिक वातावरणाचा अपवाद राहू शकतो. पण वाऱ्याची तीव्रता ज्या ज्या भागांमध्ये 2 ते 3 वाजेपर्यंत राहील आणि गरमी संपुष्टात येईल अशा भागांना धोके नाहीत. पण दिनांक याच 2 आणि 3 तारखेला जवळपास धुळे, नंदुरबार, शहादा आणि बुलढाणा जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागांमध्ये गरमीची लेवल आणि ढगाळलेल्या वातावरणाची पडसाद उमटण्याचे चान्सेस आहेत. फक्त ह्या 2 आणि 3 तारखेला ज्यांनी आतापर्यंत जे काही नियोजन तयारी ठेवली आहे अशा शेतकऱ्यांनी आता 2 दिवस नियोजन तयारी ठेवायची आहे. नंतर तुम्हाला चांगली मोकळीक देखील मिळणार आहे. आता ह्या 2 तारखेला आणि 3 तारखेला कुठे कुठे चान्सेस आहेत, धोका बऱ्यापैकी टळू शकतो. कारण की सकाळची थोडीफार थंडी आणि दुपारी मिळत असलेल्या ढगांना कोरड्या धुळीचा भडीमार म्हणजे अंधुक वातावरणामुळे आभाळांना पाहिजे तशी डेव्हलपमेंट किंवा सक्रियता मिळत नाही. त्यामुळे हे धोके, आता पहिली गोष्ट, हा धोका मराठवाड्यामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये कमी प्रमाणातच सांगितलेला होता किंवा नाही म्हणून सांगितलेला आहे. पण जो काही सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि आपण कोकणाचा अंदाज काही दिवसाकरिता बंद ठेवलेला आहे. चुकून नाव आलं असेल तर माफी असावी. पण नाशिक क्षेत्राच्या उत्तरेकडील भागांमध्ये जे सह्याद्री पर्वत रांगासारख्या जे काही रांगा आहेत, या भागामध्ये स्थानिक वातावरणाची पडसाद उद्या 3 फेब्रुवारी पर्यंत याची ऍक्टिव्हिटी जरा बरी आहे. उद्या 3 तारखेला बुरहानपूर पासून, म्हणजे 2 तारखेचा आणि 3 तारखेचा संदर्भ समजून घ्या. बुरहानपूरसह अनेक भागांमध्ये उद्या वादळी वाऱ्याची शक्यता आहे, पावसाची शक्यता आहे. वाऱ्याच्या गतीनुसार ही बाउंड्री ओलांडण्याची चान्सेस बरेच आहेत. त्यामुळे जवळपास सरकारसारखी बऱ्यापैकी दिसू शकते. पण अजूनही तुम्हाला सांगतोय की 2 तारखेनंतर 3 तारीख अशी उलट्या वाऱ्याची आहे. म्हणजे लक्षात घ्या, कोणी जळगावचा असेल, कोणी विदर्भातलं उत्तर भागातला असेल, तर ह्या भागामध्ये पूर्वेकडनं वारे सक्रियता पाहायला मिळते. जे एमपी मध्ये गेलेलं बाष्प आहे पुन्हा रिव्हर्स आणण्याची शक्यता दाट आहे. पण मी काय म्हणतो त्या गोष्टीकडे फोकस राहावं अशी व्यक्ती विनंती आहे. दक्षिण महाराष्ट्राला तर त्याचा धाकच नाहीये, मराठवाड्याला देखील धाक नाहीये. पण जळगाव असा एक पॉईंट ऑफ व्ह्यू बनलेला आहे, जो बुरानपूर लगतचा जो काही भाग आहे, भुसावळ, इकडे अनेक भाग आहेत, धुळे, नंदुरबारमध्ये किचकट भाग आहेत. अशा भागांना 1-2 ठिकाणी अपवाद आहे. नांदेड टक्केवारी बऱ्यापैकी घसरण्यावरती आहे. 3 तारखेला चान्सेस मालेगावसह नाशिक जिल्ह्यामध्ये धुळी धुकं याचा समावेश राहील. धोका मोठा नाहीये. महाराष्ट्रातल्या कोकणाकडील भागांचा समावेश धुळी धुक्यामध्ये आहे. पावसाची शक्यता किंवा गारपीट आहे का हे आपल्या अंदाजामध्ये नमूद करणार नाहीये. तर 4 तारखेचं वातावरण हे आता जे काही आपण सांगितलंय 2 आणि 3, 4 तारखेला जो काही टार्गेट एरिया आहे तो सह्याद्री पर्वत रांगा, मालेगाव क्षेत्राच्या आणि 80 ते 90 किलोमीटरच्या माइंड रेंजमध्ये पश्चिमेस अशा भागांचा समावेश आहे, जिथे ढगाळलेली परिस्थिती राहू शकते. आणि आता महाराष्ट्राच्या मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचा धोका नसल्यास जमा आहे. पण जे काही जिल्हे आता ह्या अंदाजामध्ये व्यक्त केले आहेत, ज्यामध्ये थोडीफार सतर्कता आपल्याला बाळगावीच लागणार आहे, तो म्हणजे धुळे, मालेगाव, सटाण्याकडील उत्तरेकडील भाग आणि त्यामध्ये असणारा पर्वत रांगा अशा भागांचा समावेश. इथे ढगाळलेली परिस्थिती जळगावसह अनेक भागांमध्ये आहे. छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडील भागांना सध्या तरी मॉडेलनुसार कुठलाही धोका दिसत नाहीये. पण छत्रपती संभाजीनगरचे जे काही उत्तरेकडील भाग आहे, आभाळ गरमीची लेवल 2 तारखेला दिसल्यास तुम्ही सतर्क मात्र राहावं. एखाद्या ढगांचा अपवाद मात्र पाहायला मिळतो आहे. एखाद्या गावाला नुकसान होईल आणि त्याचा बोबाटा अख्ख्या महाराष्ट्रावर होईल, म्हणून हा अंदाज अशा पद्धतीने तुम्हाला व्यक्त करावा लागतो आहे. आता वळूयात आपल्या कमेंटकडे. बीडला धोका नाहीये, भराटेसह छत्रपती संभाजीनगर, गंगापूरमध्ये देखील धोका नाही. रिसोड तालुक्यातही शक्यता धोक्याची नाहीये. बीड, पाटोदा देखील बऱ्यापैकी ढगाळ वातावरण आणि धुळीचा भडीमार असेल. पाऊस जर आपल्या भागात झाला तर किरकोळ शक्यता आहे, मोठा धाक नाहीये, कुठल्याही प्रकारचं टेन्शन तुम्हाला नाहीये. पूर्ण फेब्रुवारीचा अंदाज सांगतोय, तर थोडा धीर धरा. पाटोदा तालुका या भागात देखील पावसाचं वातावरण बनेल. वारे मात्र खूप राहील, पण पावसाचं वातावरण हे टिकणार नाही, शक्यता कमीच आहे किंवा नसल्याचं आहे. ज्ञानेश्वर, शहाणे, भोकरदन तालुक्यात देखील मोठा धोका नाहीये. वातावरण कन्नड, सिल्लोड मार्ग आभाळच्या मोठ्या फळ्या ह्या 2 ते 3 दिवसामध्ये जवळपास 3 तारखेपर्यंत निघू शकतात आपल्या भागामध्ये. पण धोका टळण्याची भीती चांगली आहे. यामध्ये धुळे, नंदुरबार, शहादा आणि जळगावचा समावेश मात्र आभाळाच्या आणि स्थानिक अपवादाचा भीतीचा आहे. म्हणजे त्यामध्ये 1-2 गावाचा समावेश राहू शकतो. मागच्यासारखी परिस्थिती होऊ नये म्हणून हा सतर्कतेचा इशारा दिलाय. बाकी वातावरण हे पूर्णपणे एमपीत जाण्याचा अंदाज दिसतो आहे. जालन्याला देखील धोका नाहीये, बार्शीला देखील धोका नाहीये,
नाशिकमध्ये जो काही मोरेसर उत्तरेकडील भाग आहे ज्याचा आपण समावेश मालेगाव पासून अंदाजे 70 ते 80 किलोमीटरच्या मैन रेंजमध्ये म्हणजे पश्चिम भागाकडे सांगण्याचा प्रयत्न केला आहे। हिंगणघाट वगैरे नागपूर जिल्ह्यामध्ये आभाळ खूप येईल, पण थंडीमुळे हे वातावरण मोठ्या प्रमाणात डेव्हलप होत नाही। देखील तुम्ही देखील सुरक्षित असल्याचा अंदाज आपण व्यक्त करतो आहे। बुलढाणा जिल्ह्यातील काही भागांना जसे की आपण 2 तारीख आणि 3 तारीख मध्ये जो काही समाविष्ट एरिया सांगितलेला आहे जो म्हणजे खामगाव, जळगाव, जामोद या भागामध्ये स्थानिक अपवाद घडू शकतो, पण सर्वांनाच घाबरण्याची किंवा लयच घाई करण्याची शक्यता मी वर्तवत नाहीये। 2 तारखेला धुळी धुके हे संपूर्णतः नांदेड, लातूर, परभणी या भागांचा समावेश आहे। वारे मात्र उलटे वाहणार आहेत। पूर्वेकडनं वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बाष्प पूर्णपणे कोकणाकडे, नाशिक क्षेत्राकडे डायव्हर्ट होत आहे। जळगाव मधलं बाष्प देखील वरती सरकण्याचा अंदाज आहे 3 आणि 4 तारखेला। मात्र या भागांमध्ये 2 तारखेला सक्रियतेचं वातावरण देखील उत्तर भाग आहे। छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सिल्लोड, भोकरदानमध्ये आवाज मी आता सांगितलं तुम्हाला व्हिडिओमध्ये, यामागे फक्त हलका फटकारा किंवा वादळी वाऱ्याचा एक सटकारा होऊ शकतो, या पलीकडे मोठी कंडिशन नाहीये। पण तरी सुद्धा 3 तारीख तुम्ही आपल्या भागातल्या शेतकऱ्यांनी पाणी देणं किंवा इतर कुठल्याही गावांचा वेग करणं हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे। आता एक्झॅक्टली कोणत्या भागांना शक्यता आहे हे बघा आणि कोणत्या भागांना शक्यता नाही हे देखील समजून घ्या। व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय की 2 तारीख ही अपवाद घडणारी जी तारीख आहे ती धुळे मालेगाव पासून अंदाजे खूप लांब, मालेगावला 3 तारीख व्यक्त केलेली आहे आपण, पण तरी सुद्धा जो काही पर्वत रांगाचा एरिया आहे, घाटमाता आहे, या भागाच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहायचे आहे। जळगाव, धुळे, नंदुरबार, शहादा या भागातील शेतकऱ्यांनी देखील इथे स्थानिक वातावरणाची भीती व्यक्त करतोय, म्हणजे एखाद 2 ठिकाणचा अपवाद आहे। 3 तारखेला समाविष्ट जो काही एरिया आहे, वाऱ्याचा वेग या दिवशी कमी होतोय आणि त्यामध्येच आपण जवळपास मालेगाव पासून अंदाजे सटाणा आणि मालेगावचाच एरिया वारंवार का घेतोय, कारण की ती एरिया आहे। आता छत्रपती संभाजीनगरचं मागच्या वेळेसही नाव घेतलं आहे। छत्रपती संभाजीनगरचा समावेश का केला आहे की छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये डोंगराळ परिसरामध्ये ढगत थांबणारी सुपीक वातावरणाची पोषक परिस्थिती या भागांमध्ये पाहायला मिळते। एक्झॅक्टली एरिया जर सांगायचं झाला सिल्लोड, कन्नड या भागामध्ये 1-2 ठिकाणी स्थानिक वातावरणाचा अपवाद आहे, तरी सुद्धा देवगाव राजापासून तर पश्चिमेकडील भागांना थोडं सतर्क राहण्याचं प्रमाण आपण सांगतो आहे, पण धोका हा देखील तितक्या पद्धतीचा नाहीये। बाकी धुळे, नंदुरबार, साक्री परिसर जवळपास 5 तारखेपर्यंत बी अलर्ट आहे। जळगाव, धरणगाव परिसरामध्ये फक्त 2, 3 आणि 4 या तारखापर्यंत आपण सांगितलेलं आहे। तिथे 10-5 गावांचा समावेश आहे स्थानिक वातावरणाचा। मोठा आणि अपवाद घडेल, हे गरमीवरती डिपेंड राहील। गरमीची शक्यता देखील आपल्या भागामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे आणि एक सगळ्यात मोठा पॉईंट ऑफ व्ह्यू असा आहे की त्या आठवड्याभरानंतर उष्णतेचा पारा आणखी तीव्र होण्याची शक्यता दाट आहे। म्हणजे उष्णतेचा पाऱ्यामुळे पुन्हा 19 फेब्रुवारी नंतर, शिवजयंतीनंतर वातावरण बिघडण्याची शक्यता राहणार आहे। जळगाव, चोपाडा भागामध्ये देखील 2, 3, 4 आणि 5 तारखेपर्यंत थोडं आपण केअरफुली राहायचं आहे, थोडं अलर्ट मध्ये राहायचं आहे। यामध्ये गावाची संख्या कमी आहे। जत, सांगली या भागांचा समावेश खरं तर पावसाच्या बाबतीत नॉर्मली आहे, नाही म्हटलं तरी चालतंय, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। पण तुम्हाला मी 2 तारखा अशा देतोय की त्या तारखेला तुम्ही झाकून वगैरे ठेवावेच लागणार आहे। त्यामध्ये 4 तारखेचा समावेश आहे आणि विशेषतः आणखीन एक तारीख तुमच्या भागासाठी समावेश समोर येते आहे। फक्त 3 आणि 4 बस। अहिल्यानगर, राहुरी देखील काही घाबरण्याची कंडिशन नाहीये। यावर जळगावमध्ये देखील सतर्कता ठेवावीच लागणार आहे। मी जळगावचा आणि नंदुरबार, शहादा या भागाचा समावेश का करते, कारण की ते ढगत थांबणारी आणि गरमीची लेवल वाढणारी तारीख आहे। यामध्ये आता कसं आहे, स्पेशली जर सांगायचं ठरलं की तुम्ही आता वातावरण आहे पूर्ण खानदेश म्हटलं तरी किंवा नाशिक क्षेत्र म्हटलं तरी चालते, पण सगळ्यांनी घाबरायसारखी कंडिशन नाहीये। यामध्ये एक अशी अपवाद आहे की जो एरिया आहे, मागच्या वेळी सांगितलं की उत्तर एमपीकडे हा पाऊस सरकू शकतो, ते जाता तिने पाचोरा वगैरे 2-3 अपवाद घेतलेच आहेत। तर हे अपवाद पुन्हा घडू नये म्हणून हा सतर्कतेचा इशारा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांचं पाणी रोखलं आहे आणि ज्यांच्या पाण्याची आपण आतुरतेने वाट बघितली, पण त्या शेतकऱ्यांना वाऱ्याबद्दल सांगणं गरजेचं आहे। तर महाराष्ट्राच्या जवळपास मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांना, सर्व तालुक्यासह सर्व गावांना वारे पुन्हा एकसारखे दिवसभर जोराने वाहणारे आहे। ती तारीख 5 राहणार आहे। 5 पासून पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे आणि 6 तारखेला परत वातावरण ढगाळ, 7 तारखेला परत ढगाळ, पण यामध्ये मोठे अपवाद दिसत नाहीये। तर अशा प्रकारच्या ह्या कंडिशन्स आहेत। मुक्ताईनगर, धुळे या भागामध्ये ढगाळ वातावरण आणि खालीकडे उत्तर, मी सतर्कतेचा इशारा कुठल्या भागांना सांगतोय की एमपी लगत असणारे जे काही तालुके आहेत, जळगाव असेल आणि इकडे जे सांगतोय नाशिक क्षेत्रामध्ये जो काही डोंगराळ भाग आहे, सटाणा परिसरामधला आणि जो काही मालेगाव क्षेत्रातला उत्तरेकडील भाग, विशेषतः आता मालेगाव संपूर्ण तालुका मी जर म्हटलं तुम्ही सतर्क राहा, सगळ्यांनी सतर्क राहा, कारण की इथे दिनांक 3 तारखेला मोठी सिस्टम बनण्याची शक्यता आहे, पण गावांची घेण्याची व्याप्ती इथे मॉडेलनुसार कमी दिसते आहे। जय शिवराय सगळ्यांना, धन्यवाद।